म्हणतात इंग्लिशमध्ये याला सायलेज म्हणतात. हा मूळ घास म्हणजे एक लोणचं, हिरव्या चाऱ्याचं लोणचं. बरोबर. जसं आपण उन्हाळ्यामध्ये काय करतो की लोणचं घालतो, कैऱ्या अवेलेबल उन्हाळ्यात होतात, नंतर होतात का, पण आपण काय करतो वर्षभराचं लोणचं घालतो. तर हे पावसाळ्यामध्ये मुबलक चारा भेटतो आपल्याला. बरोबर. हा मुबलक भेटलेला चारा हा आपण काय करतोय वर्षभर म्हणजे उन्हाळ्यात वापरा. उन्हाळ्यात चारा भेटतो का आपल्याला हिरवा, आपल्या भाग दुष्काळी. मग हा हिरवा चारा उन्हाळ्यासाठी साठवून ठेवायला, त्याला म्हणतात सायलेज किंवा मुरघास. हा तुम्हाला मोठ्या खड्ड्यात, आपल्याकडे 40 टनाचा खड्डा आहे, त्यात बी बनवता येतो. जमिनीत खड्डा तयार करून बी बनवता येतो. त्याला भोद येतात 500 किलो पासून 5000 किलो पर्यंत भोद येतात आहे ते. त्यात पण नगर साईडला सगळीकडे रस्त्याने तुम्हाला हेच दिसत. याच्याने 60-70 किलो हे आपला चारा कसला काढली तर त्याच्या 60 ते 65 किलो पर्यंत गाठ तयार होते. हे मशीनवर बनवतो आपण. याला काय करायचं, हिरवा चारा तो कुठल्या स्टेजचा वापरायचा हे लक्षात घ्या थोडं. हिरवा चारा मक्काचा सर्वात जास्त चांगला. मक्का किंवा शुगर ग्रेड, कडवळ, कडवळ बी चांगलं. फक्त ह्याला तुरा टाकल्यानंतर वापरायचं, कावळ्यापणी वापरायचं नाही. याचं पाणीच होतं नाही. तुरा टाकल्यानंतर मक्काचा तुरा पडून जोपर्यंत कणीस नक टोचल्यानंतर दूध येतं तिथपर्यंत हा चारा चालतो मक्काचा. चिकामध्ये त्याला मग शेळ्या नाही खात. चिकामध्ये त्याला गाई म्हशी खातात. आता त्याला कस निघून गेलं, शेळ्याला काय घालून कवळ्या चिका हुरड्याच्या मका तुम्ही डबल. त्याला कमीत कमी नक टोचल्यानंतर दूध आलं पाहिजे. ते हुरड्यातल्या कोणाला गाय म्हशीला चालतो, शेळ्याला नाही चालत. गाय म्हशीला कंस काढून घेतले बी करतात काय काय. कंस अर्धवट जेव्हा हुरड्याच्या पुढे जातात ना, थोडी पूर्ण वाळत नाही तेव्हा ते हिरवी कंस टाकते, बाहेर वाळवते आणि त्याचं करून घेते. ते गाय म्हशीला चालतो. शेळ्या मेंढ्याचं सांगतो मी फक्त ऐका. शेळ्या मेंढ्याला त्या स्टेपपर्यंत मका चालते. त्या स्टेपची मका कुट्टी करायची. ती कुट्टी केलेली मका त्याच्यामध्ये मीठ आणि सायलेज कल्चर, 1 टनाला 2 किलो मीठ आणि 1 टनाला 10 ग्रॅम हे कल्चर पावडर, सायलेज कल्चर पावडर भेटते 10 ग्रॅमचं पाकिट 1 टनाला चालतं. कुट्टी करून त्यात मिक्स करावं लागतं, मीठ आणि ती पावडर. हे मिक्स करायचं आणि सायलेज बनायचं. नाही तर सगळ्यात बेस्ट तुम्हाला कल्चर नाही भेटलं, आपलं ताक करा घरच्या घरी तयार. गुळाचं पाणी चालतं सर. हा, गुळाचं पाणी चालतं ना. गुळाचं पाणी मुंग्या होत्या. गुळाचं पाणी कुठल्या चाराला मारते माहिती का, ज्याचा कस निघून गेलाय. त्यांनी आता सांगितलं कंस काढून घेतले बी चालतो, तो गाईला त्याला गुळाचं पाणी टाका. ह्याला गुळाचं पाणी टाकायची गरज नाही. कशाला खर्च वाढवायचा. क्वालिटी चारा असेल तर तुम्हाला गुळाचं पाणी मारायची गरज नाही. ह्याला फक्त ताक आपल्या अंदाजे मारा ना, जसं इरजण लावतो त्याला. हा, एक तुम्हाला अंदाज भाजी 1 लिटर 1 टनाला तुम्ही साधारण 1 लिटर ताक वापरा. ताक काय काम करते, बॅक्टेरिया तयार करण्याचं काम करतं. पावडरचं नाव काय? हे सायलेज कल्चर पावडर भेटते. ते 10 ग्रॅमचे पॅकेट भेटतात किंवा ह्याचं लिक्विड बी भेटतं. लिटर मध्ये लिक्विड मध्ये भेटतं. लिक्विड घेतलं तर मग ते टाकी करावं लागते. टाकीवर स्प्रे त्याच्यावर मारावं लागतो. त्यापेक्षा पावडर टाकली, सगळी मिक्स केली की होऊन जातं मिठासोबत. अशा पद्धतीने हा मुरघास किंवा सायलेज तयार करता येतं. हा एकदा पॅक केला की आपल्याला कमी कधी पडतो. आम्ही वापराय कधी मार्च पासून चालू करतो. मार्च, एप्रिल, मे, जून 3 महिने आपल्याला एक गाठ सोडली. प्रत्येक कळपाला 1-1, 2-2 गाठी जे काही संख्या आहे त्याप्रमाणे गाठी घेऊन जावं म्हणायचं. गाठ्या फोडतात, टाकतात. मेन कापड जमा करायचं, जाळून टाकायचं. मेन कापड बाहेर टाकायचं नाही, जनावरांच्या धोक्याचं. ते खाल्लं मेन कापड विरघळत नाही, नाही तर फोडलं दिलं फेकून. शेळ्याला त्याला वास असतो, शेळ्या खाऊन घेतात. एकदम मेन कापड पोटात गेलं ते काढायलाही परवडत नाही आणि कुठल्या औषधाने विरघळत नाही. त्यामुळे हे जर फोडलं की घ्यायचं, जाळून टाकायचं. अशा पद्धतीने हा मूळ